नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हरिहरचंद्र. आज आपण 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार पब्लिक फायनान्स इन इंडिया या पाठातील काही उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहाराचे अर्थ व स्वरूप, सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या व्याख्या, सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार यामधील फरक, सार्वजनिक खर्च इत्यादी. आता भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. आता सार्वजनिक म्हणजे सरकारचं आणि वित्त व्यवहार म्हणजे खर्च व उत्पन्न. आता या प्रकरणात आपणास सरकारच्या उत्पन्न आणि खर्च संबंधी अभ्यास पाहायचा आहे. म्हणजे सरकार हे वेगवेगळी कार्य करत असते आणि त्या कार्यासाठी सरकारला निधीची आवश्यकता असते आणि हा निधी कसा निर्माण करायचा आणि कोणकोणत्या बाबीवर खर्च करायचा व कोणकोणत्या कार्यावर खर्च करायचा या संदर्भाची माहिती आपणास या ठिकाणी पाहायची आहे. आता सार्वजनिक वित्त व्यवहार ही अर्थशास्त्राच्या जुन्या शाखापैकी एक शाखा आहे. आता सार्वजनिक अर्थव्यवस्थेत शासन कोणकोणती कार्य करते व कोणकोणती भूमिका घेते याची चर्चा आपण करणार आहोत. आता सर्वप्रथम आपण शासन म्हणजे काय ते पाहूया. आता शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था होय. आता या ठिकाणी औपचारिक म्हणजे काय, तर औपचारिक म्हणजे व्यवस्थित निवडणुका घेऊन नागरिकांमधून काही प्रतिनिधी निवडून दिले जातात आणि हे एकत्र येऊन शासन निर्माण करतात व नागरिकांच्या हिताची कामे करत असतात. तसेच शासनाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करावे लागतात. त्यामध्ये आपण असे म्हणू शकतो की परकीय आक्रमणापासून संरक्षण, खाजगी मालमत्तेचे संरक्षण, रोजगार निर्मिती, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखणे, आरोग्य, शिक्षण इत्यादी कार्य शासनाला वेळोवेळी करावे लागतात. आणि या कार्याचे वर्गीकरण आपण सक्तीचे कार्य आणि ऐच्छिक कार्य असे करतो. सक्तीचे कार्य आणि ऐच्छिक कार्य. आता सक्तीचे कार्य ही कार्य शासनाला करावीच लागतात आणि या कार्यामध्ये चालढकल करता येत नाही. शासन निवडून देण्यामागे ही कार्य पार पाडण्याची जबाबदारी असते. त्यामध्ये आपण परकीय आक्रमणापासून संरक्षण, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे इत्यादी शासनाची ही सक्तीची कार्य आहेत आणि ही शासनाची सक्तीची कार्य शासनाला करावीच लागतात. आता दुसरं म्हणजे ऐच्छिक कार्य. ही कार्य ऐच्छिक स्वरूपाची असतात. ती कार्य करण्याची शासनावर सक्ती नसते, पण समाज हितासाठी ही कार्य करावीच लागतात. त्यामध्ये आपण शिक्षण, आरोग्य सेवेची तरतूद, निवृत्ती वेतन, इतर इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा उपाययोजनेची तरतूद इत्यादी ही शासनाची ऐच्छिक कार्य आहेत. अशा पद्धतीने शासनाच्या कार्याचे आपण सक्तीचे कार्य आणि ऐच्छिक कार्य असे वर्गीकरण केलेले आहे. आता त्यानंतर आपण सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ आणि स्वरूप पाहूया. आता सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना सार्वजनिक व वित्त व्यवहार या दोन शब्दांचे मिश्रण आहे. तर सार्वजनिक हे नाव एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्ती समूहासाठी संबोधले जाते आणि वित्त व्यवहार म्हणजे उत्पन्न आणि खर्च होय. म्हणजे अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच केंद्र, राज्य व स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास होय. आता स्थानिक शासन म्हणजे काय, तर जिल्हा परिषद, पंचायत समित्या इत्यादी. म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केंद्र, राज्य आणि स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चांच्या तत्वांचा अभ्यास केला जातो. ओके. त्यानंतर आपण या सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या काही संकल्पना पाहूया. सर्वप्रथम डाल्टन यांच्या मते. आता डाल्टन यांनी सांगितलेली व्याख्या ही अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या दोन शाखांच्या संबंधित आहे. ओके. ते असे म्हणतात की सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषयापैकी एक विषय आहे. तर सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक अधिपत्याखालील
उत्पन्न आणि खर्चाची आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित आहे. म्हणजे शासनाच्या कार्याचा अभ्यास राज्यशास्त्रातही केला जात असल्यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहार हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा एक भाग आहे. आता डाल्टन असे म्हणतात की सार्वजनिक वित्त व्यवहार अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या दोन विषयाशी संबंधित असलेला एक भाग आहे आणि त्यामध्ये उत्पन्न आणि खर्चांचा अभ्यास केला जातो. ओके, मला वाटतं ही व्याख्या तुम्हाला समजली असेल. आता दुसऱ्या व्याख्येकडे पाहूया. प्राध्यापक फिंडले शिराज यांच्या मते सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. आता या ठिकाणी सामाजिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे यांचा अभ्यास सार्वजनिक वित्तामध्ये केला जातो. म्हणजे सरकारला विविध कार्य पार पाडण्याची निधीची आवश्यकता असते आणि हे उत्पन्न सरकार वेगवेगळ्या मार्गाने निर्माण करते. उदाहरणार्थ कर, विविध शुल्क, कर्ज घेणे इत्यादी. आणि हे उत्पन्न सरकार वेगवेगळ्या कार्य करण्यासाठी खर्च करतो आणि या सर्वांचा अभ्यास आपण सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो. ओके, आता आपण सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार यामधील फरक पाहूया. आता पुढील तक्त्यामध्ये तुम्हाला फरकाचे मुद्दे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार हे दर्शवलेले आहे. आता सर्वप्रथम मुद्दा क्रमांक 1 उद्दिष्टे. आता सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे हे उद्दिष्ट असते, तर खाजगी वित्त व्यवहारामध्ये स्वहिताचे पूर्तता करणे हे उद्दिष्ट असते. म्हणजेच काय, तो मुद्दा क्रमांक 1 असं दर्शवतो की सार्वजनिक वित्त व्यवहाराचे उद्दिष्टे समाजाला जास्तीत जास्त लाभ व समाजाचे हित करणे हा आहे आणि खाजगी वित्त व्यवहारात स्वतःचे जास्तीत जास्त फायदा व हित होईल हे उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ टाटा, बिर्ला इत्यादी खाजगी वित्त व्यवहारामध्ये येतात आणि ते आपल्या कंपनीचा फायदा कसा होईल हा त्यांचा उद्दिष्ट असतो. त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक 2 खर्चाचे निर्धारण. आता निर्धारण म्हणजे खर्च ठरवणे आणि कोणकोणत्या बाबीवर खर्च करायचा हे ठरवले जाते. तर सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करते. मात्र खाजगी वित्त व्यवहारामध्ये व्यक्ती प्रथम आपल्या वैयक्तिक उत्पन्न विचारात घेते आणि खर्चाचे मार्ग निश्चित करते. म्हणजे शासन सर्वप्रथम कोणकोणत्या बाबीवर खर्च करायचा हे सर्वप्रथम ठरवते आणि उलट खाजगी व्यक्ती प्रथम आपले उत्पन्न किती आहे त्यावरून खर्च कोणकोणत्या बाबीवर खर्च करायचा हे ठरवतो. ओके, तर दुसरा मुद्दा आपला खर्चाचे निर्धारण स्पष्ट करते. आता मुद्दा क्रमांक 3 पत स्थिती. आता सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यांची पतस्थिती खूप वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजेच काय, तर सार्वजनिक वित्त व्यवहारात शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते आणि खाजगी वित्त व्यवहारामध्ये खाजगी व्यक्तीची पत ही मर्यादित असते. म्हणजे तुमची बाजारातील पत काय हे हा मुद्दा दर्शवतो. म्हणजे शासनाची बाजारातील पत खूप मोठी असते की आंतरराष्ट्रीय संस्था उदाहरणार्थ जागतिक बँक, नाणेनिधी अशा प्रकारच्या संस्था शासनाला कर्ज देऊ शकतात. म्हणजेच त्यांचा शासनावर विश्वास आहे. मात्र खाजगी व्यक्तींची पत मर्यादित असते. त्यांना देशांतर्गत कर्ज दिले जाऊ शकते पण ते एक मर्यादित असते. मग त्यांना आंतरराष्ट्रीय संस्था कर्ज देऊ शकत नाही कारण त्यांची पत ही मर्यादित असते. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 चलन छापण्याचा अधिकार. आता सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलनाची छपाई केली जाते. मात्र खाजगी वित्त व्यवहारामध्ये खाजगी व्यक्तीला तसा अधिकार नाही. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटांची छपाई केली जाते. मात्र खाजगी व्यक्तीला तसा अधिकार नाही आणि त्यांनी छपाई केली तर त्याला गैरमार्ग केल्याबद्दल अटक होऊ शकते. ओके, हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक 5 वित्त व्यवहारातील लवचिकता. आता सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार
यामधील लवचिकता वेगवेगळ्या प्रकारची असते. आता सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात आणि खाजगी वित्त व्यवहार फारसे बदल करण्यास वाव नसतो. म्हणजेच काय, सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये अधिक लवचिकता असते. म्हणजे एखादा निधी आहे जो ज्या गोष्टीसाठी करायचा होता त्या गोष्टीसाठी न करता दुसऱ्या गोष्टीवर खर्च करू शकतो, इतकी व्यवहारामध्ये लवचिकता असते. मात्र खाजगी वित्त व्यवहारामध्ये फारसे बदल करता येत नाही. जो काही निधी असेल तो ठरलेल्या गोष्टीवरच करावा लागतो, त्यामुळे लवचिकता नसते. मुद्दा क्रमांक 6, अर्थव्यवस्थेवरील परिणाम. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. याउलट खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम होतो. म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये बदल झाले तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. जर चांगले बदल झाले तर अर्थव्यवस्था विकास होतो आणि प्रतिकूल बदल झाले तर अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्था डबघाईस येऊ शकते. मात्र खाजगी व्यक्तीने खर्च व उत्पन्नामध्ये बदल केला तर त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत नाही आणि झाला तर तो नगण्य स्वरूपात असतो. ओके, म्हणजेच अर्थव्यवस्थेवर सार्वजनिक वित्त व्यवहाराचा खूप मोठा प्रभाव पडतो आणि खाजगी वित्त व्यवहारामध्ये नगण्य स्वरूपाचा प्रभाव पडतो. म्हणजे ओके, अशा पद्धतीने आपण सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार यामधील फरक पाहिला. सार्वजनिक वित्त व्यवहार पुढील तक्त्यात आपणास वेगवेगळे भाग दिसून येत आहे. आपण या सर्व भागांचा सविस्तर अभ्यास पुढच्या भागात करणार आहोत. आता आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे पाहूया. सर्वप्रथम सार्वजनिक खर्च. यामध्ये आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सार्वजनिक उत्पन्न. सार्वजनिक उत्पन्न यामध्ये सरकार उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने मिळवतो यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सार्वजनिक कर्ज. सरकार कोणकोणत्या मार्गाने कर्ज उपलब्ध करते याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर राज्य वित्तीय धोरण. राज्याचा वित्तीय धोरण कशा पद्धतीचा असतो याचा अभ्यास आपणास राज्य वित्तीय धोरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर वित्तीय प्रशासन. आता वित्तीय प्रशासनाचे काही भागांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आता सर्वप्रथम आपण सार्वजनिक कर्ज म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर्स याचा अभ्यास करूया. आता सार्वजनिक खर्च म्हणजेच शासनाला करावा लागणारा खर्च. आता अलीकडील काळात शासनाला जनतेच्या हिताचा विचार करावा लागतो. म्हणजे शासनाला देशाचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, खाजगी मालमत्तेचे संरक्षण करणे, रोजगार निर्मिती करणे, कायदा सुव्यवस्था राखणे, शिक्षण, आरोग्य तसेच लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केला जाणारा खर्च म्हणजेच सार्वजनिक खर्च होय. आता थोडक्यात केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्याच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. म्हणजेच देशातील नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी केला जाणारा खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. आता अलीकडे काळात सर्व खर्चात सातत्याने वाढ होत आहे. 20व्या शतकात बहुसंख्य देशाने निरहस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले होते. म्हणजे 20व्या शतकापर्यंत शासन म्हणायचा की आम्ही फक्त 2च महत्त्वाची कार्य करणार आहोत, जी की सक्तीची कार्य आहेत. त्याच्यामध्ये देशाचे परकीय आक्रमणापासून संरक्षण असेल किंवा देशामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे ही होती. पण आधुनिक शासन केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन अशी सक्तीची कार्यच करतात असं नाही, तर त्याबरोबर देशाचे आर्थिक व सामाजिक विकासाचा प्रसार करण्यासाठी ऐच्छिक कार्य सुद्धा करत असतात. म्हणजेच काय, तर सरकारला संरक्षण, कायदा सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा निर्माण करणे, प्रशासकीय यंत्रणा निर्मिती करणे, लोकांचे आर्थिक सामाजिक कल्याण करणे या सर्व बाबीवर सरकार खर्च करत असतो. म्हणून अलीकडील काळात सरकारच्या खर्चात सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. ओके, अशा पद्धतीने सार्वजनिक खर्च
हा अलीकडील काळामध्ये वाढत आहे. अशा पद्धतीने आपण सार्वजनिक खर्च काय ही संकल्पना पाहिलेली आहे. मला वाटतं हा मुद्दा तुम्हाला समजला असेल.